नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. विविध पक्षांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पडली पार. अखेर ठाण्यात डबल डेकर बसची सेवा सुरू आणि घरकाम करणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला वेग आला असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी निवडणूक प्रशासनानं व्यापक नियोजन केलं आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणी संदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. येत्या 30 जूनपासून घरभेटी सुरू होणार असून मतदारांची घरोघरी जाऊन माहिती तपासली जाणार आहे. भारत निवडणूक आयोगानं या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेसाठी 1 ऑक्टोबर 2026 हा अर्हता दिनांक निश्चित केला आहे. त्यानुसार 20 जून ते 29 जून या कालावधीत प्रशिक्षण, प्रशासकीय तयारी आणि आवश्यक साहित्य छपाईचं काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर 30 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्यक्ष घराघरात जाऊन मतदारांची पडताळणी करणार आहेत. याच कालावधीत मतदान केंद्राचं सुसूत्रीकरणही पूर्ण करण्यात येणार आहे. या घरभेटी दरम्यान प्रत्येक मतदाराला 2 प्रतींमध्ये एन्युमरेशन फॉर्म देण्यात येणार आहे. मतदार अथवा कुटुंब प्रमुखाकडून आवश्यक ती माहिती भरून आणि स्वाक्षरी घेऊन त्यातील एक प्रत BLO कडून तात्काळ जमा केली जाणार आहे, तर दुसरी प्रत पोचपावती म्हणून नागरिकांकडे राहणार आहे. त्यामुळे मतदार माहितीची खातरजमा करण्याबरोबरच संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार आहे. विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत मतदार यादीबाबत नागरिकांना दावे आणि हरकती नोंदवण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्राप्त दावे आणि हरकतींवर सुनावणी घेऊन त्याची छाननी करण्याची प्रक्रिया 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार आहे. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या बहुप्रतीक्षित विद्युत वातानुकूलित डबल डेकर बसची प्रवासी सेवा अखेर सुरू करण्यात आली असून वागळे स्टेट येथील ITI सर्कल ते भाईंदरपाडा या मार्गावर ही बस चालवण्यात येते. आणखीन एक डबल डेकर बस 2 ते 3 दिवसात ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात आधीपासूनच डबल डेकर बसगाड्या आहेत. TMTच्या ताफ्यात मात्र अशा बसगाड्या उपलब्ध नव्हत्या. पहिल्यांदाच अशा बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय TMT प्रशासनानं काही महिन्यांपूर्वी घेतला. त्याला सर्वसाधारण सभेनं मान्यता दिल्यानंतर या बसगाड्या खरेदीचा मार्ग मोकळा झाला होता. TMTच्या ताफ्यात एकूण 10 विद्युत वातानुकूलित डबल डेकर बसगाड्या दाखल होणार असून त्यापैकी एक बसगाडी दाखल झाली होती, परंतु नोंदणी प्रक्रियेमुळे ती प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध झालेली नव्हती. दरम्यान नोंदणी प्रक्रिया उरकून आता ही विद्युत वातानुकूलित डबल डेकर बस प्रवासी सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. वागळे स्टेट येथील रोड क्रमांक 22 वरील ITI सर्कल ते भाईंदरपाडा या मार्गावर ही बस सकाळी 8 ते 12 आणि दुपारी 2 ते सायंकाळी 6 या वेळेत चालवण्यात येणार आहे. सध्या या बसला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसला तरी येत्या काही दिवसात प्रवाशांची संख्या वाढेल असा विश्वास परिवहन प्रशासनानं व्यक्त केलाय. दरम्यान आणखीन एक डबल डेकर बस येत्या 2 ते 3 दिवसात ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी दिली. मुंबईसह विविध शहरात असंघटित कामगारांचं सामाजिक आणि आर्थिक स्तरावर अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. गेली अनेक वर्ष घरकामगार महिलांच्या कल्याणकारी योजनांसाठी पाठपुरावा करत असून येत्या अधिवेशनात त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याबाबत आग्रही मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनानिमित्त राष्ट्रीय घरेलू कामगार चळवळ महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन यांच्या वतीनं 16 जून रोजी श्रमसन्मान सोहळ्याचं आयोजन दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात करण्यात आलं होतं. मंचावर संघटनेचे अध्यक्ष फादर फेलिक्स डिसोजा, आमदार संजय केळकर, कार्यक्रमाचे समन्वयक ज्ञानेश पाटील, असंघटित कामगार क्षेत्रातील अभ्यासक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भिसे तसंच ज्येष्ठ पत्रकार संजय शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सोहळ्यात उपस्थित घर कामगार बांधवांना मार्गदर्शन करताना आमदार केळकर म्हणाले की ठाणे मुंबईसह राज्यभरात लाखो घर कामगार असंघटित असून त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास दुर्लक्षित झालाय.
घरकामगार महिलांच्या घरातील जबाबदाऱ्या पार पाडून घरकाम करत असतात, कुटुंबाचा उदरनिर्वाह करतायत। या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कल्याणकारी योजना कशा देता येतील, त्यांच्या रोजच्या अडीअडचणी कशा सोडवता येतील यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो। येत्या पावसाळी अधिवेशनात देखील मी त्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी आग्रह धरणार आहे। जोपर्यंत हे मंडळ स्थापन होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असं प्रतिपादन केळकर यांनी केलंय। अमेरिकेतील काही राज्य आणि युरोपमधील काही देशांनी हद्दपार केलेला अमेझॉनचा मेगा डेटा सेंटर ठाण्यात उभारण्याचा घाट घालण्यात आला। या डेटा सेंटरमुळे नोकऱ्या उपलब्ध होतील असा दावा केला जात असला तरी केवळ 60 जागांसाठी नोकऱ्या मिळणार असून त्या बदल्यात 600 ठाणेकरांच्या जीवावर बेतणार आहे। आधीच 30 MLD पाणी कमी येत असल्याची कबुली अर्थसंकल्पात आयुक्तांनी दिलेली असताना ठाण्याच्या वाट्याचं 12 MLD पाणी या डेटा सेंटरला दिलं जाणार आहे। तसंच अमर्याद वीज वापर, ध्वनी प्रदूषण यामुळे ठाणेकर बेजार होणार आहेत। या सेंटरला आमचा विरोध असणारच आहे, सभागृहात विरोध तर करूच, मात्र जनतेमध्येही जाऊन विरोधाची भूमिका घेऊ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिला। तर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी हा डेटा सेंटर ठाणेकरांच्या मुळावर उठला असून पर्यावरण हानी देखील मोठ्या प्रमाणावर होणार आहे, त्यामुळे या डेटा सेंटर विरोधात रस्त्यावर तसंच कायदेशीर बाजूने लढणार आहोत असं त्यांनी सांगितलं। अमेझॉन कंपनीनं कल्पतरूकडून बाळकुंभ परिसरात 1830 कोटी रुपयात 130 कोटींचं मुद्रांक शुल्क भरून 53 एकर जमीन खरेदी केली आहे। इथे मेगा डेटा सेंटर उभारण्यात येणार असून हे डेटा सेंटर म्हणजे ठाणेकरांच्या मुळावर उठलेला राक्षस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं केला आहे। या पत्रकार परिषदेस गटनेते अभिजित पवार आणि महिला अध्यक्षा मनीषा भगत हे देखील उपस्थित होते। ठाणे शहरातील अनेक हॉटेलमध्ये बेकायदेशीर पद्धतीनं पोटमाळे उभारले असून त्याखाली किचन थाटण्यात आली आहे। अशा धोकादायक हॉटेल्समध्ये कोणत्याही क्षणी दुर्घटना घडू शकते अशी भीती भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी व्यक्त केली आहे। काही हॉटेलप्रमाणे बेसमेंटमध्येही आगीचा धोका असल्यामुळे प्रत्यक्ष जागेवर जाऊन अग्निशमन विभागानं ना हरकत परवाना द्यावा अशी मागणी नारायण पवार यांनी केली। गावदेवी मंडईतील आगीच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या महासभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेनंतर नारायण पवार यांनी ही मागणी केली। शहरातील तलावपाळी इथे 25 वर्षापूर्वी लेकव्ह्यू हॉटेलला आग लागून पोटमाळ्यावरील ग्राहकांचा मृत्यू झाला होता। त्याच पद्धतीनं ठाण्यात अनेक हॉटेल्स सुरू आहेत। महापालिका आणि अग्निशमन दलाच्या नियमांना तिलांजली देत अनेक ठिकाणी हॉटेलमध्ये पोटमाळे उभारले। अनेक ठिकाणी बेसमेंटमध्ये बेकायदा कार्यालय सुरू आहेत। या ठिकाणांना अग्निशमन दलाकडून कार्यालयातून ना हरकत प्रमाणपत्र दिले जात आहेत। यापुढील काळात दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणीनंतर परवानगी द्यावी अशी मागणी पवार यांनी केली आहे। शहरातील अनेक भागात आग लागल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी जाण्यासाठीही पुरेशी जागा नाही, त्यामुळे ठिकठिकाणच्या अतिक्रमणांवर कारवाई करावी। हिरानंदन इस्टेटमधील काही इमारतींमध्ये रिफ्युजी एरिया बंद करून वापर सुरू आहे। अग्निशमन दलाची रखडलेली भरती तातडीनं करावी अशा मागण्या नगरसेवक नारायण पवार यांनी केल्या आहेत। त्याचबरोबर अग्निशमन दलासाठी घेतलेल्या अनेक बुलेट मोटारसायकली गोदामात पडून असल्याकडे लक्ष वेधलं। महापालिका मुख्यालयातील शहर विकास विभागाला 2 ते 3 वेळा नेमकी आग कशी लागते असा सवाल नारायण पवार यांनी केला। तसंच या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे। गावदेवी भाजी मंडई आणि नौपाडा कोपरी प्रभाग समिती कार्यालयाला लागलेल्या भीषण आगीत कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले ठाणे महापालिकेच्या सुरक्षा विभागाचे आरक्षक काळू शंकर गाडेकर आणि अग्निशमन विभागाचे केंद्र अधिकारी सागर सूर्यकांत शिंदे यांना शहीद दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आलाय। विशेष म्हणजे गावदेवी दुर्घटनेत शहीद झालेल्या अग्निशमन जवानांच्या कुटुंबियांना नोकरी, मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय। तसंच सभागृह नेते हनुमंत जगदाळे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी पुढील 5 वर्ष नगरसेवक मानधन देण्याचा निर्णयही यावेळेला जाहीर केला। शुक्रवारी झालेल्या महासभेत गावदेवी आगीच्या दुर्घटनेच्या अनुषंगानं 5 लक्षवेधी मांडण्यात आल्या। त्यावर तब्बल 7 तासांच्या आसपास प्रदीर्घ चर्चा झाली। गावदेवी मंडईतील भीषण आग दुर्घटनेनं ठाणे महापालिकेच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आणल्या आहेत। अग्निशमन दलातील रिक्त पदं तातडीनं भरणं, शहरातील सर्व इमारतींचं फायर ऑडिट करणं आणि दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे। लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान नगरसेवक भरत चव्हाण, संजय वाघोले, मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, नजीब मुल्ला इत्यादींसह 30हून अधिक नगरसेवकांनी सहभाग घेतला। गावदेवी मंडईतील अनधिकृत गाळे, व्यवसायातील बदल आणि स्थावर मालमत्ता विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले।
भाजी मंडईसाठी मंजूर झालेल्या गाळ्यांमध्ये कपड्यांचा व्यवसाय सुरू होण्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. अग्निशमन विभागात मनुष्यबळाची मोठी कमतरता असून सुमारे 25 ते 27 लाख लोकसंख्येसाठी अवघे 146 कर्मचारी कार्यरत असल्याचा मुद्दा सभागृहात मांडण्यात आला. शहराला किमान 14 अग्निशमन केंद्रांची गरज असताना केवळ 8 केंद्र कार्यरत असल्याचंही निदर्शनास आणून देण्यात आलं. फायर ऑडिट, उपकरणांची तपासणी आणि अग्निसुरक्षा उपाययोजनेतील ढिसाळपणावरही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान शिंदे सेनेचे गटनेते पवन कदम यांनी या दुर्घटनेत शहीद झालेल्या दोघांना शहीद दर्जा देण्याचा ठराव मंजूर करण्यात यावा अशी भूमिका मांडली. गावदेवी दुर्घटनेत शहीद झालेल्या अग्निशमन जवानांच्या कुटुंबियांना नोकरी, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर एकमत झालं. शिवाय अग्निशमन दल सशक्त आणि मजबूत करण्यासाठी त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच रिक्त पदं तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी नजीब मुल्ला यांनी केली आहे.